तर नाशिकमधील तपोवनातील या वृक्षतोडीचा मुद्दा आता आणखीनच चिघळलेला दिसून येतोय। तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार सध्या जोडले गेलेत। प्रदीपजी, आपण पाहतोय नाशिकमधील या तपोवन वृक्ष छाटणीचा मुद्दा हा आणखीनच पेटलेला दिसून येतोय। यातच या आंदोलनकर्त्यांनी एक मोठा दावा केलेला आहे की या ठिकाणी साधुग्राम न उभारता 220 कोटींचं एक टेंडर पास झालेलं आहे, ज्या ठिकाणी मोठं एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार आहे। खरं तर याच्या पाठीमागची सगळी बाजू समजून घ्यायला हवी आहे। मला हे आत्ताच कळलंय आपल्या माध्यमातून की सयाजी शिंदे साहेब तिथे गेलेले आहेत, परंतु ह्या सगळ्या विषयाला कोणी राजकीय वळण देत आहे, कोणी विध्वंसक प्रकारे वळण देत आहे। अशा प्रकारे वळण देणं योग्य नाही। नाशिक दरवर्षी कुंभमेळ्यासाठी नवीन नवीन खर्च करण्यापेक्षा एकच मोठा डोम उभारण्याचं काम त्या ठिकाणी प्रस्तावित आहे, त्याचा एक विचार चालू आहे आणि ते जर सक्सेसफुल झालं तर दर कुंभमेळ्याला वेगळा डोम उभारायचा, वेगवेगळ्या साधूंसाठी व्यवस्था करायची याची आवश्यकता पडणार नाही। असं हे एक्झिबिशन सेंटर आणि उरलेल्या 10 वर्ष त्या डोमचं काय करायचं, तर 10-11 वर्ष तिथे आर्थिक नियोजनाचे सगळे विषय होतील, म्हणजे उद्योजकांचे असतील, मीटिंगचे असतील, पर्यटनाचे असतील, या सगळ्या विषयामध्ये तो डोम कामाला येईल। अशा प्रकारचं एक विचार पुढे आलेला आहे आणि प्रशासन त्याची चाचपणी करत आहे। आणि वृक्षतोडीबद्दल म्हटलं तर मी मागच्याच वेळी सांगितलंय की वृक्षतोड हे साप म्हणून भुईला धोपटण्याचा प्रकार आहे। अद्यापही कोणत्या जातीचे किती वृक्ष तोडले जाणार हे निश्चित झालेलं नाही। सर्व्हे परत एकदा चालू आहे। आंदोलनाची सहानुभूतीपूर्वक काळजीपूर्वक विचार करून प्रशासनाने पुन्हा निर्णय केला की आपलं चुकलं तर नाही ना काही, तर रस्त्याच्या बाजूला जाणारी झाडं ही तोडली जाणार नाहीत। जी झुडपं आहेत, झाडं आहेत, विदेशी प्रजातीची झाडं अतिक्रमण होऊ नये म्हणून जी लावली आहेत ते तोडण्याचं प्रस्तावित आहे। त्यामध्ये कुठली मागच्या कुंभमेळ्यात झाड होतं आणि आता तोडणार असं कुठलाही प्रस्ताव नाही। प्रदीपजी, मात्र एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो की महायुतीतील एक महत्वाचा पक्ष राष्ट्रवादी आणि याच राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून सयाजी शिंदे या आंदोलनात उतरले, महायुती विरोधातच। कसं पाहता याकडे? हे बघा, एक लक्षात घ्या, खरं तर ते आंदोलनात उतरले आणि काहीतरी आंदोलन करत सुटले असातला विषय नसावा। त्यांना योग्य भूमिका समजावून सांगू आणि योग्य विषय सांगितला की त्यांच्या लक्षात येईल। त्यामुळे आणि हे नाशिककर आहे सगळे आमचे, जे आंदोलन करते काही कुणाचे दुश्मन नाही आहेत, हे आमचे मित्रमंडळी आहे सगळे। त्यांच्या भावना समजून घेऊ। अनेक त्यातले लोक असे आहेत की ज्यांना सत्य परिस्थिती माहित नाही आणि असं काहीतरी होतंय या भीतीने तिथे पोहोचलेली आहेत। काही विचित्र मनोवृत्तीचे लोक आहेत जे प्रत्येक गोष्टीत खोडा घालण्याचं काम करतात। कुठलाही विकासाचा किंवा वेगळा मुद्दा आला की त्या ठिकाणी पाट्या घेऊन आंदोलन घेऊन पुढे जाणारे हे आंदोलनजीवी काही आहेत। त्यांच्या भूलथापाला बळी पडून आमचे मित्र काही त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यापैकी सयाजी शिंदे सर सुद्धा असावेत। त्यांचं ज्ञान, त्यांचं कमिटमेंट वृक्षांप्रतीची आम्हाला माहिती आहे, त्यांचा आम्ही खूप आदर करतो। त्यामुळे त्यांना प्रदीपजी, मात्र या निमित्तानं हा मुद्दा उपस्थित होतोच की महायुतीत सुसंवाद का नाहीये? मग हे बघा, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या भूमिकेतून पाहायला नकोय। मलाही हे वाटतं, मी जरी भाजपचा प्रवक्ता असलो तरी नाशिककर म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी सुद्धा वृक्षप्रेमी आहे। मी नाही का झाडांचा प्रेमी, परंतु या ठिकाणी आपण हे पाहिलं पाहिजे की हेतू काय आहे विरोधाचा हेतू हा 100% वृक्षांचं प्रेम नसून कुठल्या तरी चांगल्या कामात खोडा घालायचा आणि त्या ठिकाणी राजकारणाकडे हा विषय न्यायचा, हा काहींचा हेतू आहे। त्यामुळे आता मला नावं घ्यायला लावू नका त्यातले, त्यामुळे तुमच्याही लक्षात येईल। आणि मीडियाला माझी विनंती आहे की हा संवेदनशीलरित्या बघावा। हा कुठल्याही राजकारणाचा, निवडणुकीचा किंवा पक्षीय अंतर्गत गटबाजीचा विषय नाही। हा निखळ म्हणजे काय म्हणतात दिशाभूल झाल्याचा विषय आहे। प्रदीपजी, मात्र मग तुम्हाला असं वाटतं का की जे आज एवढ्या मोठ्या संख्येनं नाशिककर या आंदोलनात सहभागी झाले ते फक्त विरोध करायचा आहे म्हणून या आंदोलनात सहभागी झाले? नाशिककरांना हे आंदोलन पटतंय का? सांगा मॅडम, तुमच्या कॅमेरामॅनला सांगा जरा, सगळ्या मॉब किती एवढ्या मोठ्या संख्येने नाशिक 20 लाखाचं 25 लाखाचं नाशिक आहे। तिथे मुठभर टाळक्यांनी भूलथापा देऊन लोकांना गोळा केलेला आहे। मीडियाच्या आकर्षणामुळे काही लोक तिथे गेलेले आहेत, गैरसमजातून गेलेले आहेत। अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात
की अरे आम्हाला माहितीच नव्हतं ही परिस्थिती आहे का, मग काय हरकत नाही, मग करा. त्यामुळे नक्की किती आहे जरा संख्या विचारा तुमच्या मीडियाच्या लोकांना. यांच्या मागे कोणीच नाही आहे आणि हे आपलं झेंडे घेऊन पाट्या घेऊन फिरणार. त्यामुळे आम्हाला ही कशा होतं माहिती का, चांगल्या लोकांना बोल लावल्यासारखं होईल. त्यामुळे मी फार प्रदीपजी, आता जशी माहिती समोर येते त्या ठिकाणी 100 माणसं आहे. 100 माणसं आंदोलनासाठी पुरी नाही आहेत का? नाही, हे बघा, हजारोच्या संख्येने सगळे नाशिककर एकवटले वगैरे वगैरे जे आहे ना, ते थोडंसं वास्तववादी चित्रण दिलं पाहिजे. सयाजी शिंदे साहेब आले तर 500 माणसं गोळा होतात हो, कारण ते इतके लोकप्रिय आहेत. त्यामुळे तो विषयच नाही आहे कशामुळे लोक तिथे गेले. त्या भूल थाप काही लोकांनी दिली आणि अखंड तांडव केल्यामुळे ही गेलेली आहेत. हे पक्षाचं प्रेम नाही. काही लोकांची याच्यामध्ये राजकीय पोळी वाजून काहीतरी चमको आंदोलन करण्याचा विषय, चिपको आंदोलन नाही आहे. जी प्रदीपजी, जसं तुम्ही म्हणालात की हे चमको आंदोलन केलं जातंय, या आंदोलनामागे कुठेतरी या भूलथापांना बळ देण्यासाठी कम्युनिस्ट किंवा डावे पक्षातील नेते असं तुम्हाला वाटतं का? मी अजून बोललोच नाही ते. मी अजून बोललो नाही. म्हणून मगाशी म्हणालो की नाव घ्यायला लावू नका. मला हे नाशिककरांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जे परवा दिवशी होते ते आज नाहीत, जे आज आहेत ते उद्या कदाचित नसतील त्यांच्या बरोबर. त्यामुळे हे आधी एकटे होते, नंतरही एकटे राहतील. हे यांना जरा प्रसिद्धीची हाव सुटल्यामुळे हे सगळं उद्योग चालू आहे. प्रशासन अत्यंत संवेदनशील आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय आमचे गिरीश भाऊ महाजन हे अत्यंत संवेदनशील आहेत. जर व्यवस्थेवरच विश्वास ठेवायचा नाही, प्रशासनावर विश्वास ठेवायचा नाही, ही प्रथा बरोबर नाही आहे. आणि नाशिक सारख्या शांत शहरात तर हे अजिबात योग्य नाही आहे. जी प्रदीपजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सयाजी शिंदे या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी मंत्री गिरीश महाजनांनाही प्रश्न उपस्थित केलाय. आता गिरीश महाजन किंवा एकंदरीतच प्रशासनाकडून सयाजी शिंदेंना कशा पद्धतीनं स्पष्टीकरण दिलं जाईल किंवा कशा पद्धतीनं पुढची चर्चा होईल? फक्त सयाजी शिंदेंनाच नाही तर सर्व नाशिककरांना, सर्व महाराष्ट्रातील वृक्ष मित्रांना हे स्पष्टीकरण दिलंच आहे. किंबहुना गिरीशभाऊ महाजन सुद्धा स्वतः देतील, प्रशासन सुद्धा देईल. त्यामुळे ह्या विकासाच्या विषयामध्ये आपण कुठलाही गैरसमज ठेवू नये. प्रशासन योग्य ती काळजी घेऊनच हा संपूर्ण मुद्दा पुढे नेईल. जी प्रदीपजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. त्यामुळे प्रशासन योग्य पद्धतीनं या आंदोलनावरती विचार करेल. या सगळ्या वृक्षतोडीला नेमका विरोध का केला जातोय ही बाजू समजून घेतली जाईल आणि त्यानंतरच या पुढचा निर्णय होईल, असं भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी म्हटलेलं आहे.